अधिवेशनाआधी करुणा मुंडे उपोषणाला बसणार आहे। धनंजय मुंडेंविरोधात करुणा मुंडे उपोषणाला बसणार आहे। आझाद मैदानामध्ये या उपोषणाला सुरुवात होणार असल्याचं देखील कळतं। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांच्याकडून। संजय, आपण पाहतोय करुणा मुंडे यांच्या बाजूने खरं तर कोर्टाने निकाल दिला होता, मात्र तरी देखील ते आता पुन्हा उपोषण करणार असल्याचं कळतंय। नेमक्या उपोषणाचा नेमकं कारण काय असेल, मागणी काय आहे? धन्यवाद। करुणा मुंडे यांच्या बाजूने जो आहे तो फॅमिली कोर्टाने निकाल दिला होता आणि यानंतर जे काय आहे ते करुणा मुंडे यांच्याकडून एक ऍफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस देखील पाठवण्यात आलं होतं, मात्र अद्याप यावरती जे आहे ते कुठली प्रकारची कारवाई झालेली नाहीये। धनंजय मुंडे यांनी जे आहे ते बीड निवडणूक लढवताना जी माहिती भरली होती निवडणूक पत्रामध्ये, ती माहिती चुकीची होती। कौटुंबिक किंवा इतर प्रॉपर्टी संदर्भात जी काय माहिती दिली होती, चुकीची माहिती दिली होती। या प्रकरणी धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी अशी करुणा मुंडे यांची मागणी। करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत आणि आतापर्यंत कारवाई न झाल्यामुळे जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहेत। धन्यवाद संजय, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय करुणा मुंडे यांचं आता उपोषणास्त्र बाहेर निघणार आहे आणि त्या उपोषणाला बसणार आहे। त्यांच्या उपोषणाची पुढे नेमकी कशी दखल घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं। तर अधिवेशनाआधी करुणा मुंडे उपोषणाला बसणार असल्याचं कळतं। याआधी आपण पाहिलं होतं करुणा मुंडे यांच्या बाजूने कोर्टाने निकाल दिलेला होता, मात्र त्यानंतर सुद्धा आता करुणा मुंडे उपोषण करणार आहेत।